बाळांनो, आज आपण इयत्ता 9वीतील क्रमांक 4चं प्रकरण अभ्यास करणार आहोत. ज्या प्रकरणाचं शीर्षक आहे नात्यांची घट्ट वीण. अत्यंत सुंदर प्रकरण आहे. त्याची रचयिता, जन्मदाता, याच्या लेखिका आहेत मीरा शिंदे. अत्यंत उत्कृष्ट एक कथाकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. अनेक मासिकातून, अनेक नियतकालिकेतून त्या सदैव सतत लिहित असतात. अनेक कवितातून त्यांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे कवी, कथाकार म्हणून देखील आपण त्यांना ओळखतो. खरं तर आज प्रस्तुत आपण जे प्रकरण अभ्यास करणार आहोत, समजून घेणार आहोत, नात्यांची घट्ट वीण, हे प्रकरण मुळात या ठिकाणी आवाम नावाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. जे पुस्तक 2010 ला प्रकाशित झालं. खरं ते पुस्तक नाही, मासिक आहे, सॉरी. आवाम नावाचं 2010चं जे मासिक आहे त्यामध्ये कथानक आलं होतं आणि त्यातून ते कथानक असं उचललं आणि तुमच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या कुमार भारती नावाच्या पुस्तकात पान नंबर 10 वर ते अंतर्भूत केलं. आणि पान नंबर 10 वर जे कथानक आलं, जे प्रकरण आलं, त्याचं सुंदर असं शीर्षक आहे नात्यांची घट्ट वीण. पहिल्यांदा मी तुम्हाला शीर्षकाचा अर्थ स्पष्ट करून सांगतो आणि सरळ आपण प्रकरणामध्ये पदार्पण करतो. रिलेशन, नातं. एखादं बाळ जन्माला आलं की त्याचं पहिलं नातं असतं ते आईसोबत, नंतर वडील, नंतर आजी आजोबा, बहीण भाऊ, हे असं नातं जोडलं जातं. हे जे फॅमिली नातं आहे त्या नात्याशी संबंधित असणारं हे कथानक आहे. बाळाला तुम्ही जन्माला आलात, तुम्हाला आई भेटली, वडील भेटले, आजी आजोबा भेटले, बहीण भाऊ भेटले, सोबत आत्या, मामा, मावशी, काका, काकी, हे सगळेजण भेटले आणि त्यासोबत मित्र मैत्रिणी भेटले तुम्हाला या ठिकाणी. मग हे जे नातं तयार झालं, हे नातं कधी कधी रक्ताने संबंधित असतं आणि कधी कधी रक्ताने संबंधित नसतं. ते सहवासाने संबंधित होतं. मग कोणतं का असेना ते नातं आहे. हे नात्यामध्ये तुम्ही अडकलात, या नात्यामध्ये तुम्ही गोफल्या गेलात, यालाच लेखिका काय म्हणते या ठिकाणी? नात्यांची घट्ट वीण म्हणते. विणल्या गेलं जाळ, एक नेट आहे, जाळ आहे, नेट आहे. कधी कधी आपण गळ्यात माळ घालतो, ती पण आपण ओळतो, एक एक मणी ओळतो आणि ती माळ अत्यंत सुंदर गळ्यात तयार होते. तशी नात्यांची माळ आहे. जे मणी आहे त्या मणीने, नात्याने, मणी हे त्या ठिकाणी फक्त दृष्टांत वापरले, फक्त उदाहरण वापरले. नेट हे उदाहरण आहे, जाळे हे उदाहरणात आहे, वीण हे उदाहरण आहे. नातं एकमेकाशी जोडल्या गेले, अटॅचमेंट आहोत. त्या अर्थाने हे प्रकरण या ठिकाणी सांगण्याचा प्रयास या ठिकाणी मीरा शिंदे यांनी केलंय. आवाम नावाचं पुस्तक आहे, 2010चं या मासिकामधून या ठिकाणी ते प्रकाशित झालं, आपल्या पुस्तकात अंतर्भूत केलं. काय म्हणतात लेखिका? नीट ऐकायचं. मी कथानकाला सुरुवात करतो. जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही नाळे बरोबरच. नाळ तुम्हाला माहितीये, आईपासून ज्यावेळेस आपण पोटातून बाहेर जन्माला येतो आणि या जगात पहिलं पाऊल ठेवतो, आपण पहिलं पदार्पण करतो, तेव्हा सुद्धा आईसोबत आपलं अटॅचमेंट असतं, एक जोडलेलं नातं असतं आणि ती नाळ असते. तुमची पण होती बरं का. ज्यावेळेस तुम्ही जन्माला ज्या दवाखान्यात आला असाल किंवा जिथे कुठे आला असाल, त्या नर्सनं ती नाळ कापून टाकली बाळांनो आणि तुम्हाला तुमच्या आईपासून वेगळं केलं या जगात. का? तर तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी सेल्फ जगण्यासाठी, स्वतःला स्वतःच्या आत्मविश्वासावर जगण्यासाठी ती नाळ कापली. 9 महिने 9 दिवस ती नाळ तुमच्या आईशी अगदी घट्ट चिटकून होती आणि त्यातूनच तुम्हाला अन्नधान्याचा पुरवठा होत होता, त्यातूनच तुम्ही पोटात जगत होता. पण जसे तुम्ही बाहेर आलात ती नाळ कापल्या गेली. ही नाळ कापली ही गोष्ट खरी आहे, पण नातं नाही कापलं, नातं सुरक्षित ठेवलं. म्हणून लेखिका काय म्हणते की जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्ती नाळे बरोबरच नातं घेऊन येत असतं या ठिकाणी. मग ते नातं इतकं घट्ट असतं, इतकं मुलायम असतं, इतकं प्रेमळ असतं, इतकं मजबूत असतं, इतकं धारदार असतं की ते नातं तो मरेपर्यंत टिकवतो या ठिकाणी. म्हणजे जन्मासोबत नातं येतं आणि नातं कुठं संपतं बेटा? त्या स्मशानभूमी संपतं. कधी कधी त्याच्याही पलीकडे चालतं, पण ते जरा अदृश्य असतं या ठिकाणी. म्हणजे मरेपर्यंत ही नात्याची माळ तुमच्या गळ्यात असते. जशी तुळशीची माळ असते, वेगवेगळ्या मण्यांची माळ असते या ठिकाणी, तसंच ही नात्याची माळ सुद्धा तुम्ही या ठिकाणी परिधान केलेली असते. कळत न कळत या ठिकाणी एक एक मणी त्याच्यामध्ये रोवल्या जातात.
ठिकाणी. जसं आई आहे, वडील आहे, बहीण आहे, भाऊ आहे, आजी आहे, आजोबा आहे, काका आहे, काकी आहे, चुलता आहे, हे सगळे एक एक मणी हळूहळू तुमच्या माळेमध्ये ओढत होतात आणि एक सुंदर घट्ट अशी माळ या ठिकाणी तयार होते. पण माळानो, ही जी माळ आपण पाहतो ती कधी आनंददायी असते आणि कधी दुःखदायी पण असते. काही काही नाते इतके प्रेमळ असतात की ते भेटल्यावर आनंद निर्माण होतो आणि काही काही इतके जवळचे रक्ताचे नाते असतात की त्यांना पाहू सुद्धा वाटत नाही, वैर निर्माण होतं या ठिकाणी. म्हणून हे नातं सुखदही असतं आणि दुःखदही असतं या ठिकाणी. कधी कधी आपल्यासारखं वागतं, कधी कधी परक्यासारखं वागतं, असं लेखिका या ठिकाणी म्हणते. हे नातं जन्माबरोबर प्राप्त होतं, हे नातं सहवासातून प्राप्त होतं, हे नातं वातावरणातून सुद्धा प्राप्त होतं या ठिकाणी. म्हणजे जन्माबरोबर आई वडील आजी आजोबा बहीण भाऊ मिळतात, सहवासात तुम्ही शाळेत आलात, शाळेमध्ये मित्र भेटले, हे पण एक नातं आहे. आता वातावरण बदललंय, कोरोना आलाय, या वातावरणामध्ये आता वेगळंच नातं निर्माण झालंय. जो व्यक्ती ज्यांना पॉझिटिव्ह आहे, जे दवाखान्यात आहे, त्या वातावरणानुसार तिथले ओळखीचे लोक झाले, त्याचे ते मित्र झाले त्या ठिकाणी, ते एक वेगळं नातं होतं या ठिकाणी. विवाह झालं, लग्न झालं, ते वातावरण बदललं, तिथे एक वेगळी मुलगी आली सून म्हणून, ते एक वेगळं नातं झालं या ठिकाणी. म्हणजे नातं हे जन्माबरोबर मिळतं तुम्हाला, नातं हे सहवासातून मिळतं तुम्हाला, नातं हे वातावरणातून मिळतं तुम्हाला. नातं कुठूनही मिळो, पण ते दोन प्रकारचं, एक सुखद असतं आणि एक दुःखद स्वरूपाचं या ठिकाणी असतं. म्हणजे जन्माला आल्या आल्या तुम्ही कोणाचे तरी या ठिकाणी मुलगा असता, कोणाच तरी या ठिकाणी बहीण असता, कोणाच तरी तुम्ही भाऊ असता, कोणाच तरी तुम्ही या ठिकाणी नातू असता. अशा पद्धतीने तुम्ही नात्यामध्ये हळूहळू गुरफटत जाता आणि घट्ट अशी वीण तयार होते या ठिकाणी. आणि या प्रवासामध्ये भेटणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या या माळेमध्ये एक मणी म्हणून बसतो, या विणेमध्ये ती या ठिकाणी एक नातं म्हणून बसतो आणि ही घट्ट अशी वीण होत जाते. खरं तर ही वीण माहिती तुम्हाला रेशमी धाग्यासारखी असते. तुम्ही कधी रेशमी धागा पाहिलाय बाळावण्या या ठिकाणी? दिसायला मुलायम असतो, नरम असतो, मऊ असतो, चांगला असतो, पण त्याचबरोबर त्याला कधी तोडायचा प्रयत्न करा, ताणून धरायचा प्रयत्न करा, तो तुटत नाही बरं का. तुमचे बोट कापे पण तो धागा नाही तुटत, इतका तो मजबूत देखील असतो, धारधार सुद्धा असतो, दिसायला सुंदर, मुलायमदार, नाजूक असतो. ताणून बघा, तुमचे बोट कापल्याशिवाय तो राहत नाही. असा तो रेशमी धाग्यासारखा या ठिकाणी हे नात्याची नाळ घट्ट रोवल्या जाते, एकत्र येते आणि या मणीमध्ये, या नात्यामध्ये, या जाळ्यामध्ये, या नेटमध्ये पहिलं जर नातं कोणतं असेल तुमच्याशी निगडीत असणार तर ती असते आई. आई हे सगळ्यात पहिलं नातं आहे. जन्माला येणारा प्रत्येक स्त्री असो पुरुष असो, या प्रत्येकाला भेटणारं पहिलं नातं कोणतं तर ती आई. आणि आई कळत न कळत तुम्हाला घडवत असते. बरं बाळांनो, लक्षात नीट द्या या ठिकाणी. आई कधी कधी तुमच्यासाठी उबदार शाल होते, तर कधी कधी खणकर ढाल होते या ठिकाणी. म्हणजे तुम्ही जर दुःखात असाल, तुमच्यावर टेन्शन असेल, काही तुमच्यासोबत बिनसला असेल, तर तुम्हाला समजावून सांगणारी ती आईच असते, उबदार शाल. आणि जर तुम्ही काही खोडसाळपणा केला असाल, मनाच्या विरुद्ध वागत असेल, तुमच्या हाताने काहीतरी सामाजिक विघटन किंवा खूप मोठं नुकसान होत असेल, तुम्ही समाजाच्या विरोधात वागत असाल, तर तुम्हाला कान धरून पिळून समजून सांगणारी पण आईच असते. आणि जर वडील कधी मारायला आले तर वडिलांपासून लपवणारी लोखंडाची ढाल स्वतः कणखर अशी आईच असते. म्हणजे आई प्रत्येक प्रसंगी तुमच्या पाठीशी उभी असते या ठिकाणी. प्रेमातही असते, सुखातही असते, दुःखातही असते. आई ही तुम्हाला कळत न कळत घडवत असते. पण ती कशी घडवते ही अजून परमेश्वराला सुद्धा गूढ कळालेलं नाही या ठिकाणी. कोणीच याचं उकल करू शकत नाही की आई आपल्या मुलाला कशी घडवते, कसं मोठं करते, किती स्वप्न बघते, हे अजूनही गोड कोणाला या ठिकाणी लक्षात आलं नाही. ही आई आईच असते. पडलीच कधी वेळ तर ती गुलाबाचं फुल असते आणि पडलीच कधी वेळ तर ती छन्नीचा मार सुद्धा असते, हातोडीचा मार सुद्धा या ठिकाणी असते. ती कणखर असते. म्हणून असं म्हणतात बरं का या ठिकाणी, अगदी बालपणीच्या अंगाईत जेव्हा गीत गायला होतात त्या गीतात, त्या शब्दात आई असते. म्हणजे बालपणीच्या अंगाईत सुंदर जी चाल असते ती आई असते. हे तुमचं पहिलं नातं आहे बाळांनो. तुमच्या आयुष्यातलं दुसरं नातं थोडं कणखर आहे. खरं तर आईचे अश्रू स्पष्ट दिसतात म्हणून की काय, अनेक साहित्यिकांनी, अनेक लेखकांनी, अनेक विचारवंतांनी आईला स्पष्ट रूपात दर्शविलं आहे. वडिलांचे अश्रू कधी दिसत नाहीत,
वडील कधी आपल्या चेहऱ्यावर दुःख दाखवत नाहीत, सदैव कणखर राहतात आणि एक शिस्तबद्ध नियमबद्ध दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण त्या पाठीमागे, त्या लपलेल्या चेहऱ्याच्या पाठीमागे जे अश्रू डाळत असतात, गळत असतात, ते मात्र कधीच कोणाला दिसत नसतात. म्हणून की काय, साहित्यिकांनी, लेखकांनी, विचारवंतांनी कधी वडिलांचं प्रतिबिंब मांडण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तो दिसलाच नाही या ठिकाणी. पण ज्यावेळेस तुम्ही आईचा पदर सोडून समाजात येता आणि या खडतर समाजामध्ये वाढण्याचा प्रयत्न करता, हिंमत धरून जगण्याचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस मात्र तुमचे पाऊल डगमगतात. ते डगमगणारे पाऊल स्थिर करण्यासाठी तुमचं घट्ट बोट धरून तुम्हाला समाजामध्ये उभं करण्याचा जर प्रयत्न कोणी करत असेल तर तो असतो बाप या ठिकाणी. आणि म्हणून बापाचंही नातं खूप महत्वाचं आहे. बाबांना जेव्हा तुम्ही हळूहळू मोठे होता, अगदी मोठे होता, स्वतःच्या पायावर उभा टाकता आणि खूप शिकून ज्यावेळेस विदेशात नोकरीला जाता, त्यावेळेस याच आई वडिलाचे हात सोडून तुम्ही विदेशात निघून जाता. म्हणजे तुम्हाला पंख फुटले आता, आणि पंख फुटल्यावर तुम्ही भरारी मारणार. आई वडिलांचं स्वप्न आहे, तुम्ही भरारी मारायलाच पाहिजे. पण पूर्णपणे आई वडिलाचा आधार सोडून तुम्ही जेव्हा भरारी मारता, नेमकं त्याच वेळेस आई वडिलाला तुमच्या आधाराची गरज असते, तुमची गरज असते त्या ठिकाणी. आणि तुम्ही त्यांची गरज पूर्ण न करता तुम्ही स्वतःसाठी भरारी मारता, त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे नातं तुटतं. आई वडिलाच्या चेहऱ्यावर दुःख असतं, मनात असतं, पण ते चेहऱ्यावर दाखवत नाही. माझ्या मुलाचं भलं झाले, तो आता युरोप खंडात चाललाय, तो आता अमेरिकेला चाललाय, इंग्लंडला चाललाय, मोठी नोकरी लागायली, म्हणून चेहऱ्यावर ते डुप्लिकेट का असेना, कृत्रिम का असेना हास्य निर्माण करतात आणि स्वतःचं दुःख मात्र लपवतात. आणि तुम्हाला मात्र आनंदाने आशीर्वाद देऊन टाटा टाटा करतात, हात दाखवतात, जा म्हणतात, तुझं भलं तू कर. पण या दोघांना खरी गरज असते म्हातारपणी तुमची, तेव्हा मात्र तुम्ही त्यांच्याकडे नसता. याच्यापेक्षा जगातलं मोठं दुःख बाळांनो कोणतंच नाही. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि हे नातं तिळ तिळ या ठिकाणी तुटायला लागतं, तरी सुद्धा आई वडील स्वतः सहन करतात, पण तुमच्या भल्यासाठी तुम्हाला मात्र या ठिकाणी ते पुढे पाठवतात. या ठिकाणी हे अत्यंत महत्वाचं आहे बाळांनो या ठिकाणी. म्हणजेच याचा अर्थ की आई वडील तुमच्यासाठी खूप झटतात. हे दोन खरी नाते आहेत तुमचे. वास्तविक पाहता आणखीन अशी बरीचशी नाते आहेत आपली. त्यातलं सगळ्यात महत्वाचं नातं आणखीन एक बरं का, मैत्री. खरं तर मैत्री कोणात होते माहिती? ज्या दोन व्यक्तींची मैत्री होते त्या दोन व्यक्तीमध्ये तसं सामंजस्य पाहिजे, जुळणारे विचार. बघा तुम्ही मैत्री अवतीभोवती बघा, तुमचे विचार आणि त्याचे विचार तर जुळतात, तिथं मैत्री होते. आणि विचार जर जुळत नसतील तर मैत्री होणं शक्यच नाही या ठिकाणी, होतच नाही या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ दोन्ही मैत्रीचं दोन्ही नातं असं असतं, मैत्रीचं नातं असं असतं तर विचार जुळले पाहिजेत. आणि एकदा का विचार जुळले ना, मग ती मैत्री कायमस्वरूपी चिरकाळ अनंत काळापर्यंत जिवंत असते. भले त्यातला एखादा मेला तरी मैत्री मात्र कधी मरत नसते. म्हणून असं म्हणतात या ठिकाणी, मित्र जरी समोर दिसला नाही, मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नाही. मित्र समोर दिसतो पण मैत्री कधी दिसत नाही, कारण ती अंतःकरणातून असते. ती एक मित्राला आपलं दुःख सांगायची गरज नाही, तो लगेच म्हणतो. बघा तुम्हाला कधी आठवतं का, तुमचा चांगला मित्र रोज जवळ बसतो आणि तो मित्र जर नाराज असेल, बोलत नसेल, काहीतरी चेहरा त्याचा हिरमुसला असेल तर तो न सांगता तुम्ही त्याला म्हणता, काय आज तुला कोणी काही म्हणलं का, तुझ्या आई वडिलांनी काही म्हटलं का, तुला कोणी काही बोललं का? बघा त्यानं काही नव्हतं, तुम्हाला कसं कळलं? कारण ती मैत्री आहे, अत्यंत जिवलग मैत्री आहे. आणि आपल्या जवळच्या मित्रांचं सुख दुःख आपण एका क्षणात समजून घेतो आणि त्यासाठी वाटेल ते करायची आपण तवा पण ठेवतो, वाटेल ते करायची आपली हिंमत पण असते या ठिकाणी. कारण ती मैत्री आहे. मैत्री एक असं नातं आहे जे खरंच दोघांना समान स्वप्न पडलेलं आहे. म्हणून या नात्यामध्ये मैत्रीचं नातं पण खूप छान आहे. बघा बाळांनो, मी पहिलं नातं सांगितलं आईचं, दुसरं सांगितलं वडिलांचं आणि तिसरं सांगितलं मित्रांचं. या ठिकाणी आणखीन एक नातं आहे जो तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतो. चुकल्यावर त्या चुकीची आठवण करून देतो तुम्हाला, आणि योग्य काय अयोग्य काय हे तुम्हाला योग्य मार्ग बतावून येण्याचं काम करतोय म्हणजे गुरुजी. सर आता तुम्ही लहान आहात, तुम्हाला गुरुजींचा किंवा शिक्षकांबद्दल जी आत्मीयता असायला पाहिजे ती सध्याला नाहीये तुमच्यामध्ये. पण ज्यावेळेस तुम्ही मोठे होसाल, लग्न होईल, त्यावेळेस पण तुम्हाला लक्षात येईल की नाही आमचे गुरुजी आम्हाला ही सवय. तुम्हाला आठवते का, तुमचे आजी आजोबा मम्मी पप्पा पण म्हणतात, आमचे सर आमच्या काळातले खूप छान होते, मारत होते पण आम्हाला चांगले शिकवत होते, आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत होते. म्हणजे तुमच्या आई वडिलांना आज ते कळाले. ज्यावेळेस तुम्ही आई वडील होता त्यावेळेस तुम्हाला आमची आठवण येईल.
आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की नाही आमचे गुरुजी चांगले होते. आज नाही वाटणार पण त्यावेळेस नक्की वाटणार. म्हणजे गुरुजी हे आपले मार्गदर्शक आहेत आणि ते प्रांजळपणे निष्पापीपणाने या ठिकाणी करतात. फरक एवढंच आहे, गुरूंकडून जर ज्ञान घेतलं तर गुरुदक्षिणा द्यायला पाहिजे. हा आपला परंपरा आहे, ही आपली रचनाच तशी आहे. या ठिकाणी गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे या ठिकाणी. मग ती गुरुदक्षिणा कधी कधी पैशाच्या रूपात असते, कधी कधी संस्काराच्या रूपात असते, कधी कधी आदर्शाच्या रूपात असते. रूप कोणतंही असो पण ती परतफेड करणं अत्यंत आवश्यक आहे या ठिकाणी. म्हणजे तुम्ही चांगले व्हावे, चांगलं आचरण करावं, तुमचं नाव मोठं झालं म्हणजे गुरुजीला आनंद होतो. तुम्ही एखाद्या मोठ्या पदावर गेला तर गुरुजीला आनंद होतो. खरं तर हीच दक्षिणा आहे या ठिकाणी आणि गुरुदक्षिणा विद्यार्थ्याने शिष्याने दिलीच पाहिजे या ठिकाणी. बाळांनो, आणखीन एक सुंदरसं नातं आहे आपलं या ठिकाणी, ते म्हणजे शेजार कुटुंब. आपले शेजारी असतात ते आपल्या रक्ताच्या, आपल्या नात्याचा असं काही संबंध नसतो, फक्त आपले शेजारी. आणि शेजाऱ्यांसोबत जे नातं असतं ते रेशमी धाग्यासारखं असतं. रेशमी धागा जर धरून दिसायला मलायम, सुंदर, नाजूक दिसतो ना, तसं शेजारी आपले शेजारी आहेत, लांब आहेत, पण जर त्या सुखादुखात आपण सहभागी झालो तर ते मुलायम आहे. पण या शेजाऱ्यासोबत कधी वैर निर्माण झालं तर ते जर धागा आपण लांबणारच कापतो ना, तसं वैराचं पण निर्माण होतं. म्हणजे शेजार धर्म हा कधी कधी आनंदही असतो, अत्यंत प्रेम असतं, आणि कधी कधी दुश्मनी वैराचं सुद्धा असतं या ठिकाणी. मग ते कसं निर्माण करायचं हे जास्त आपापलं ठरवायचं असतं. शेजार धर्म हा कधी चांगला असायला पाहिजे, प्रेम अगदी सकारात्मक एकमेकाचे विचार असायला पाहिजे, वैराचे कधीच नसायला पाहिजे. कारण संकट आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्या मैत्रीला कोणी धावून येत असेल तर तुमचा शेजारी. तुमचे नातेवाईक आहेत पण खूप लांब गावी आहेत, दूर आहेत, त्यांना यायला वेळ लागणार आहे. आता सध्याला सगळं तुम्हाला मदत पाहिजे तर कोण करेल? शेजारी करेल. मग शेजाऱ्यांसोबत कधीही चांगलं विचार, चांगलं वागणं, चांगली वर्तणूक असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून हे पण नातं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं नातं बाळांनो, खूप महत्वाचं नातं, आईपेक्षा, वडिलापेक्षा, मित्रापेक्षा आणि शेजाऱ्यांपेक्षाही महत्वाचं एक नातं आहे. आणि आज आपण आधुनिक काळात देखील त्या नात्याला विसरत चाललो. ते नातं म्हणजे आजी आजोबांचे. बाळांनो, अगदी झोपताना अंगाई गात तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या जातात ती फक्त आजीच. तुमच्यावर चांगले संस्कार घडवते ती फक्त आजीच. तुम्हाला घरात कोणाशी कसं वागावं हे शिकवते ती फक्त आजीच. मोठ्यांना कसं बोलावं हे समजावून सांगते ती फक्त आजीच. आणि चूक झाल्यावर माफी कशी मागावी हे पण समजावून सांगते ती आजीच. आणि जर तुमचे आई वडील तुम्हाला मारायला आले तर पदराखाली लपवते ती पण आजीच. आणि ज्यावेळेस गावात फिरताना ठेचावून आपण पडू नये म्हणून काठीचा आधार देणारे पण असतात आजोबाच. गावात फिरताना तुम्हाला ताट मानाने सन्मानाने जगता यावं हे संस्कार देणारे पण असतात आजोबाच. बाळांनो, आज मात्र 21 शतकात ही आजी आणि आजोबा दुर्मिळ होत चाललेत, अदृश्य होत चालले. आज हे लोक कुठे गेले तर वृद्धाश्रमात गेले. जेव्हा जेव्हा आजी आजोबांची आठवण येते त्यांच्या वाढदिवसाला किंवा लग्नाच्या वाढदिवसाला, तेव्हा आपण एक छोटस फूल घेऊन वृद्धाश्रमात जातो. एवढी मोठी या ठिकाणी शोकांतिका निर्माण झाली. बाळांनो, हे नातं आपल्या जवळ असायला पाहिजे, आपल्यापासून दूर जाता कामा नये. बाळांनो, तुम्हाला माहिती, माणूस जन्माला येतं तेव्हा नातं सुरू झालंय आणि कुठपर्यंत? मृत्यूपर्यंत. मेल्यानंतर श्वास संपतो ना तेव्हा संपत या ठिकाणी. आणि बऱ्याचदा काय होतं माहितीये, जेव्हा आपण जन्माला येतो किंवा तरुण होतो ना तेव्हा या नात्याची कदर नसते. माणूस जेव्हा कार्यशील असतो, काम करतो, जेव्हा पैसे कमवतो, मोठा असतो, श्रीमंत असतो, तरुण असतो, तेव्हा नात्याची गरज नसते. त्याला नात्याला तो दुर्गावून लावतो. पण जेव्हा तो म्हातारा होतो, वृद्ध होतो ना आणि माझ्यावर पडतो ना, तेव्हा मात्र त्याला नात्याची लक्षात येते. तेव्हा तो आयुष्याला पाठीमागे वळून पाहतो, पण मी काय आयुष्यात कमवलं, काय केलं मी आयुष्यामध्ये, आयुष्यात काय झालं माझं या ठिकाणी. आणि हे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये हे क्षण येतो या ठिकाणी. तो मागे वळून पाहतो म्हणजे पाहतोच. आणि तेव्हा त्याला कळतं की मी माझ्या बहिणीसोबत भांडणं केलेत, मी माझ्या भावासोबत भांडणं केलेत, माझं शेजाऱ्यासोबत भांडणं झालं, हे चूक आहे, मी चाललोय, हे भांडणं घेऊन जायचं नाही, मला मन मिळवून जायचंय. मग तुम्हाला माहितीये का, पूर्वी आता सुद्धा गावामध्ये म्हातारं बाजार पडले की तो जिवंत असताना मरायला असं लक्षणे दिसत असताना सगळे नातेवाईक गोळा होतात. तो म्हणतो हिला बोलवा, त्याला बोलवा, याला बोलवा, माझ्या काकाला बोलवा, आजीला बोलवा, मावशीला बोलवा. सगळे तेला येऊन भेटतात, बोलतात. कारण नातं हे घट्ट असतं, तुटत नसतं या ठिकाणी. शेवटी काय
असेना, अगदी मरण यातना सहन करताना, शेवटचा श्वास जाताना का असेना, ते नातं त्याला आठवतं, ते जवळ करावंसं वाटतं, यावं मला भेटावं सगळे आपलेपणाचे. पैसा हा नगण्य आहे, शेती जमीन हे नगण्य आहे, ह्याला महत्व नाही. महत्व फक्त या प्रेमाला आहे, या नात्याला या ठिकाणी बाळगणं. म्हणून हे नातं अत्यंत घट्ट आहे, पवित्र आहे, ते मजबूत आहे. म्हणून की काय, मीरा शिंदे या ठिकाणी म्हणते की या ठिकाणी नात्यांची घट्ट वीण आहे. बाळाला आपण या ठिकाणी